हिमायतनगर तहसील के भूमिहीन खेत मजदूरों ने आज अपनी विभिन्न मांगों को लेकर जिलाधिकारी कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया। बीते 2 महीनों से हो रही लगातार बारिश के कारण इन मजदूरों पर भूखमरी का संकट आ गया है। प्रदर्शनकारियों में दिघी गांव के सैकड़ों भूमिहीन महिला और पुरुष शामिल थे, जिन्होंने अपनी आवाज बुलंद की। जिलाधिकारी कार्यालय के प्रांगण में इन सभी ने धरना दिया। भूमिहीन मजदूरों को सरकारी चरागाह जमीन से जमीन उपलब्ध करवाई जाए ताकि वे अपनी आजीविका कमा सके। किसी भी मजदूर परिवार से अगर किसी सदस्य की मृत्यु हो जाती है तो उस परिवार को 15 लाख रुपए की आर्थिक मदद दी जाए। बाढ़ की वजह से खेती का काम रुक गया है, जिससे इन मजदूरों के पास कोई काम नहीं बचा है। इसलिए सरकार हर परिवार को तुरंत 25,000 रुपए का अनुग्रह अनुदान दे आदि इनकी मुख्य मांगे हैं। हाथों को काम दो, खाने को अन्न दो, ऐसी भावुक अपील कुछ प्रदर्शनकारी महिलाओं ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से जिलाधिकारी से की है। अब देखना ये होगा कि प्रशासन इन मजदूरों की मांगों पर क्या कदम उठाता है। काहीतरी आम्हाला पोटा पाण्याला देवा त्याने शेतकऱ्याला जसे देता तुम्ही तसं आमच्याकडे गोरगरिबाकडे पहा। आम्हाला 2-2.5 महिने झाले दुखण्याने माणसं पडून आता आम्ही दवाखान्यात काय दाखवा, खावा काय। आमच्या मागे 12 लपडे आता कोण हप्ते उचललेले, कोण काय करलेले। उद्या काय आम्हाला पाऊस पडला, सगळं गेलं। कोणतं गाव आहे? दिघी गाव, नदी पेनगंगा काम बंद आता, कसेच काम नाहीत आम्हाला। 2-2.5 महिने झाले शेत नाही आम्हाला, काही नाही, नुसते इळ्याच्या आणीवर खाणार हो आम्ही। आम्हाला पूर्ण शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं, संपूर्ण गेले। मजूरदार आम्हाला कोणीच लावणार, आम्हाला काय तुम्ही दिलं तरच खाणार होतं आम्ही। आमच्याकडे जरा असं लक्ष ठेवा म्हणा। 5 किलो धान्यानं आमचं काहीच केलं आम्हाला कोकण आहे, आम्हाला वाढून द्यायचं सांगा। प्रत्येक महिन्याला येईन आम्हाला, कोपी नाही कोकण येणार पण आम्हाला 2-3 महिन्याचं वाढून द्या। मग आम्हाला आता एवढं साल तरी आम्हाला वाढून द्यावं लागेल। आम्हाला माणसाला आम्हाला 25 किलो माल द्या, 5 पाहिल्या तर द्या महिन्याला। आम्ही दिघी गावून आलेले आहे, दिघी हिमायतनगर तालुका। आम्ही शेतमजुरी आहे, आम्हाला मजूर नाही, काम नाही हाताला। आमचं गाव पुराने गेलं, आम्हाला कोणी काम लावत नाही। आज 3 महिने झाले आम्ही बसून खालो, कसं थकवायचं, कसं राहायचं, सुख दुःख आमचं कसं कोणा हटवायचं म्हणून आम्ही इथं याला आलो मोर्चात। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे आम्हाला त्या 5 किलो खीर यानं काहीच होणार राशीनानं। मग आम्हाला मागायची आहे की आमच्या हाताला काम द्या, आम्हाला खायला काही द्या दान। आम्ही 2-3 महिन्यापासून आम्ही उपाशी मरायलो, काय खायचं आम्ही, लेकरं बाळ कसे थकवायचे, आम्ही बिमार पडायलो, कोणा आमचे दवाखाने करायचे नाही, काही नाही, का हाताला काम नाही, कसं मजुरानं मरून जायचं, वाचायचं का मरायचं। आम्ही याच्यासाठी उपोषण टाकतो, सरकारनं आम्हाला मदत करा।